तपासासाठी अखेर एसआयटी स्थापन झालेली आहे। संभाजीनगर उच्च न्यायालयाने एसआयटी स्थापनेसंदर्भातले आदेश दिले होते। राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ हे एसआयटीचे प्रमुख आहेत, तर गुन्हे अन्वेषण विभाग नागपूरचे पोलीस अधीक्षक अभिजित धाराशिवकर तसंच पोलीस उपअधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग नांदेड अनिल गव्हाणकर या सदस्यपदी आहेत। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या पत्राने या एसआयटीची स्थापना झाली आहे। पंकज क्षीरसागर आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। पंकज, प्रज्ञा, आपण जर बघितलं तर परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू प्रकरणाचं जे काही न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती, त्यावर आता संभाजीनगर खंडपीठानं आदेश दिले होते की एसआयटी स्थापन करून या प्रकरणामध्ये जो गुन्हा दाखल झालेला आहे अज्ञाताविरोधामध्ये, या पूर्ण प्रकरणामध्ये ज्या ज्या लोकांची जबाबदारी निश्चित केली जाईल त्या लोकांच्या संदर्भामध्ये तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश त्यांनी दिले होते आणि त्या अनुषंगाने एसआयटी स्थापन झालेली आहे। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी ही एसआयटी स्थापन केली, ज्यामध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे, म्हणजे जे नुकतेच सीबीआय कडून महाराष्ट्र राज्यात रुजू झालेले सुधीर हिरेमठ यांची अध्यक्षपदी निवड केलेली आहे। तर अभिजित धाराशिवकर म्हणून आहेत पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग नागपूरचे, आणि त्यानंतर अनिल गव्हाणकर म्हणून आहेत पोलीस उपअधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग नांदेड, या तिघांची नियुक्ती केलेली। याच्यामध्ये अध्यक्ष जे आहेत सुरेश हिरेमठ यांना यामध्ये आवश्यकतेनुसार बाकीचे जे कर्मचारी घ्यायचे त्यांची नियुक्ती करता येऊ शकते। यामध्ये महत्वाचं जे नमूद केलेलं आहे या आदेशामध्ये की परभणी जिल्ह्यातील कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्याची यामध्ये नियुक्ती करण्यात येऊ नये म्हणून, आणि राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक जे आहेत त्यांच्या त्यांच्या निगराणीखाली ही जी काही एसआयटी आहे ती काम करेल। आता कुठेतरी या प्रकरणाला कुठेतरी समोर येऊन तपासाला वेग येईल असं वाटतं। प्रज्ञा, पंकज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।